कदाचित आयकॉन विदाऊट आयकॉन अशा प्रकारचे नियम जर ठेवले नसते आणि सगळे खेळाडू जर चांगल्या प्रकारचे एकाच संघात आले असते, आज ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळाली नसती दादा. आणि आपल्याला सागर दरेकर सारखा खेळाडू आपल्याला माहिती पण पडला नसतं. कोण आहे सागर दरेकर, कशा प्रकारची कामगिरी करतो, कशा प्रकारची गोलंदाजी करतो, कशा प्रकारची फलंदाजी करतो, काही कळलं गेलं नसतं. कशामुळं कळलं? या गोष्टीमुळं कळलं की आपल्याला ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळाली म्हणून या गोष्टी आपल्याला कळल्या गेल्या. त्यामुळे मी भरतदादा तुम्हाला धन्यवाद देईल, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद देईल की चांगली नियमावली बनवली, आशिषदारांना धन्यवाद देईल. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, जी काही नियमावली मान्य केली, त्या नियमावलीच्या खाली ज्यांनी ज्यांनी स्वाक्षरी केली, ज्यांनी ज्यांनी मात्र सह्या केल्या, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देईल. मान्यता मिळाली. 38 संघांचा सहभाग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जो काही पाहायला मिळाला, पहिल्या दिवसात 8, त्यानंतरच्या प्रत्येक दिवसामध्ये 10-10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. काल 10, आज 10, उद्या पण 10. तर चला क्षेत्ररक्षण लावून या आणि लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला. 5 षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये कोण येते आपण पाहू. मला होता परत एकदा सागर आंद्रे आणि त्याचबरोबर अतुल चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कावरती सोहेल जो गोलंदाजी मार्कावरती आलाय. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय उजवीष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा या सामन्यात आपल्याला पाहायचंय की क्वार्टर फायनलचा जो काही सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय, त्या सामन्याला आपण एक अतिरिक्त प्राइज सुद्धा देणार आहोत. हो, हा चेंडू सुरेख असेल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण देतोय युवराज सिंग करंडक लोणावळा यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपण एक ट्रॉफी तर देतोयच, परंतु प्रत्येक क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी आपण देत आहोत एक आकर्षक टी शर्ट. आणि हे टी शर्ट आपण एम स्पोर्ट्स अनिल शेठ माने यांच्या माध्यमातून आपण देत आहोत. एम स्पोर्ट्स दौंड. हो, परत एकदा हा चेंडू अतिशय सुरे टाकला जाईल. पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. सागर आंध्रच्या रूपाने पहिला धक्का. भरतदादा यांना फोनद्वारे शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने जे लाईव्ह क्रिकेट चांदे घेते स्वप्नील बाबा बेंडे पाटील, महाराणा स्पोर्ट्स क्लब मनसर आणि त्याचबरोबर संदीपशी थोरात हा सगळा मित्रपरिवार लाईव्ह क्रिकेट चांदे घेतोय. स्वप्नील बाबांच्या वतीने सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तर पहिला फलंदाज सागर आंध्रेच्या रूपाने बाद झालाय. नवीन फलंदाज येईल तो आता जो पोहोचला गेलाय. नवीन फलंदाज समाधान आहेरकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक आहे समाधान आहेरकर जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक आहे संतोष नाणेकर जे टेनिस cricket.in माध्यमातून लाईव्हचं कामकाज करतायत आणि त्यांचं खूप मोठं सौजन्य प्रत्येक वेळेस असतं. असे असणारे संतोषजी नाणेकर आहेत. सोहेल तयार. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान परत एकदा टाकला जातोय. 5 षटकांचा सामना. पहिले 3 चेंडू आपण पाहिलेत. पहिल्या 3 चेंडूवरती एकही पहिला वाईड चुडी एक धाव फक्त जे आलेले, बाकी बॅटच्या असाने कुठल्या प्रकारची धाव नाही. एक बाद एक पहिलं षटक चालू असताना. हो, परत एकदा चेंडू डॉट. अजित आपण पाहतोय एस्टेनच्या पाठीमागे अगदी एस्टेनला चिटकून या दरम्यान जो उभा आहे. प्रेक्षकांमध्ये कुजबूज चालू झाले असेल. एक प्रकारे आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये हे 2 संघ खेळताना पाहून मनामध्ये एक प्रकारची ईर्ष्या सुद्धा निर्माण झाली असेल बऱ्याच जणांच्या. काश इस टूर्नामेंट में हमें खेलने का मौका मिल जाता, ईर्ष्या असेल.
फुलटा चेंडू आपण पाहिला, मिड विकेटला चेंडू पोहोचला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय पप्पू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक पप्पू साठे आणि एक नुसताच पप्पू आहे, बरोबर ना? त्याचं नाव देतानाच येतं पप्पू. एक पप्पू उद्या येणार आहे, पप्पू रामगुडे हा उद्या येईल. आणि असे बरेचसे पप्पू आहेत जे ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेत आहेत. एक फलंदाज बाद, 2 धावा धावपलकावरती. पहिलं षटक सोहेल चोरपण अजूनही जे चालू आहे आपण पाहतोय. सोहेल परत येता तयार असेल, डावखुर हाताने मारा करतोय पंचांना पार करून. फाईन लेगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू पोचला गेला शॉर्ट थर्डमॅनला. विनीत संघाचा संघाला एक चेंडूवरती पोहोचेल, त्या दरम्यान एक धावेल धावपलकीकडे वाढला जाईल. 22 चेंडूपणे एक धाव. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावसंख्या जी आहे 1 बाद 3 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल प्राईज आपण जर पाहिले तर त्याच्यामध्ये मित्रपरिवाराच्या वतीने सुद्धा खूप सारे प्राईज आहे. त्याच्यामध्ये लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठचे 4 चौकारासाठी एच जे टायगर बॅट, अर्थात एच जे मीन्स सुशांतदादा जाधव यांच्या माध्यमातून बॅट आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लागोपाठचे 3 षटकार ज्यांनी खेळले या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा तो खेळाडू आहे ज्याचा आज वाढदिवस आहे, अमित तापकीर. त्यांनी पहिल्यांदा लागोपाठचे 3 षटकार खेळलेत. तर लागोपाठचे 4 चौकार ज्यांनी खेळलेत पहिल्यांदा तो आहे नरसिंग पालमपल्ले. यांनी या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड सुद्धा आहे त्याचं, 6 चेंडूवरती 6 चौकार असं एक रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावावरती आहे. म्हणजे मागणी 4ची होती, त्यांनी बोनस पण दिला दिवाळीचा. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने तरणजित सिंग यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरणजित सरांचंही मनपूर्वक स्वागत. दीपक आलाय गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान धावबाची संधी आणि संधी गमावली. 1 धाव धावपलकीकडे वाढेल, संघाची धावसंख्या 4 धावा धावपलकावरती. त्याचबरोबर AM स्पोर्ट्स अनिल माने यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी एक बॅट आहे, बेस्ट बॉलरसाठी एक क्रिकेटचा शूज आहे आणि प्रत्येक क्वार्टर फायनल सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच जे आपण देणार आहोत त्यासाठी आकर्षक टी शर्ट आहे. देवांश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्याचे जे ओनर आहेत मकरंद तिकोणे साहेब यांच्या वतीने सेमी फायनल आणि फायनलसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्ट आहे. फुल टॉस या दरम्यान जे आपण पाहतो चेंडू पोचला जाईल मिड विकेटला सीमारेषे जवळपास. क्षेत्ररक्षण सुरेख असेल, त्या दरम्यान फिकी लाजवाब. परत एकदा एकेरी धाव, एक सिंगल आली आणि एका सिंगल जोरपणे धावपलक पुढे जाऊन पोहोचेल तो. आता टोटल स्कोर 5, षटक क्रमांक चालू इथे 2. हो, या दरम्यान बॅटची खड विनीत परत एकदा चेंडू कव्हर करेल, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. निर्धाव चेंडू असेल, धाबलक स्थिर आहे. धाबलकाची धावसंख्या जी आहे ती एकूण 5. त्याचबरोबर शिरसाट स्पोर्ट्स त्याचे ओनर अंबादास शिरसाट जे आहेत त्यांच्या माध्यमातून फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी एक बॅट यांच्या माध्यमातून आहे. तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी जी दिली जाते. युवराज सिंग करंडक आयोजन समिती लोणावळा यांच्या माध्यमातून नाव घेतलं लोणावळा आणि मैदानाच्या बाहेर गेला एक आगीचा गोळा ज्याच्यावरती मिळणारे 4 धावा. धावपलक चौकाराने वाढणारे संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 9 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. तर या स्पर्धेमध्ये बऱ्याच जणांचं योगदान आहे. त्या योगदानामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीलाच नाव घ्यावं लागेल tenniscricket.in संतोष नाणेकर यांचं, यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच सौजन्य पाहायला मिळतं क्रिकेटच्या स्पर्धेला. त्यानंतर सिक्सर कंपनीचे आपण बॉल या स्पर्धेमध्ये जे वापरतोय ते आदरणीय शेट एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्याला जे लाभलेले आहेत मी त्यांनाही धन्यवाद देईल. हो, या दरम्यान चेंडू हवेत, पायचे क्षेत्ररक्षक अंगद, चेंडू खाली, फलंदाज अतुल चोरगे बाद. धक्का क्रमांक 2, 2 बाद, 9 धावा या दरम्यान आपण पाहतोय. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल, तो 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा एक आक्रमक खेळाडू. गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या त्याची आक्रमकता नेहमीच आपण पाहिलेले असा असणारा सागर दरेकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय.
सागर दरेकर आणि त्याच्या जोडीला असणारा मात्र समाधान. एक सागर आहे, एक समाधान आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक उर्फ दीपू गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला असेल समाधान. या दरम्यान चेंडू परत एकदा काऊ कॉर्नरला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार 4 रन. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकावरती धावा संख्या जी आहे ती टोटली स्कोर या दरम्यान आपण पाहतोय जाऊन जे पोहोचलाय 13 धावा. 2 फलंदाज बाद, उर्वरित 3 षटकं टाकायची बाकी आहेत. समय बचाना बहुत जरुरी आहे. वेळ वाचवा सगळ्यात महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना दिली गेलेली संधीचे प्रमाण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दिली गेली आणि त्याचा फायदा काय झाला की नवीन नवीन खेळाडूंचे चेहरे पाहता आले, त्यांचा खेळ पाहता आला, त्यांना एक प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. ते टिंगरे सरकार ग्रुपने खास करून भरतदादा त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराने पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ह्या सगळ्या गोष्टींना याचे प्रमाण तुमच्या सर्व खेळाडूंनी एक प्रकारचं सहाय्य केलं. बरेच जण असा ही विचार करत असतील की आता भरतदादा टिंगरे त्याचबरोबर आशिषदादा मारणे त्यांचा बाकीचा मित्रपरिवार हे मात्र कष्ट घेत आहेत क्रिकेटची स्पर्धा भरवण्यासाठी. पण हे एक गोष्ट आवर्जून सांगेल दादांच्या वतीने की फक्त दादा आहेत किंवा भरत दादा आहेत, आशिष दादा किंवा बाकीचा मित्र परिवार आहे म्हणून क्रिकेटची स्पर्धा आहे हे असं अजिबात नाही. तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. जी नियमावली बनवली जाते त्याच्यामध्ये आपण सहकार्य करता. जे नवीन नवीन नियम आपण करतो. हो चेंडू मात्र तोंडाला लागलाय फलंदाजाला. पहा पंच आपण पाहतोय अक्षय सर आणि अमर सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पलीकडे हा पाण्याची बॉटल. ओके स्वतः आशिष दादा येत आहेत. मी मगाचीच गोष्ट सांगितली की हे तुमच्यामुळे सहकार्य, तुमच्यामुळे मात्र क्रिकेटची स्पर्धा सक्सेस होते. आणि हे लोक किती जीव काढतायत पहा. एकदा खेळाडूला लागल्यानंतर कोणाची वाट नाही पाहिली. आशिष दादा स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत आणि त्या खेळाडूची चौकशी निश्चित प्रमाणात जे करणार आहे ही खरंच किती लागले. कारण ही जबाबदारी आमच्या खांद्यावरती की इथं कुठल्या खेळाडूला त्रास नाही झाला पाहिजे. इथं प्रत्येक खेळाडूची सुरक्षितची जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये गेलेत, स्वतः पाहिले आणि सागर हा व्यवस्थित आहे हे मात्र निश्चित प्रमाणात जाणवते. आशिष दादा तुमचंही मनपूर्वक अभिनंदन, स्वागत. खूप चांगल्या प्रकारचं काम मैदानाच्या बाहेर तर असतंच पण मैदानाच्या आतमध्ये सुद्धा दादांचं पाहायला मिळालं. त्याबद्दल दादांचंही मनपूर्वक सगळ्या खेळाडूंच्या वतीने दादा आपले आभार असतील. सोहेल तयार. सोहेल टू सागर. या दरम्यान चेंडू या दरम्यान हातामध्ये येऊ शकणार नाही. आमिर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. नाही त्या ठिकाणी आमिर नाही विशाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. अर्जुन 11. हो हा चेंडू या दरम्यान आपण पाहतो अतिशय सुरेख असेल तो सोहेल याचा. अचूक टप्प्याची गोलंदाजी वारंवार सोहेल करताना आपल्याला जो पाहायला मिळते. धापल्यावरती धावसंख्या स्थिर आहे ती एकूण 14. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 बाद 14 धावा आहेत. आणि या दरम्यान चेंडू खेळला जाईल मिड विकेटला. खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये चेहरा. आणि या षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल 20 या धाव सेकंड वरती. समाधान याच्या बॅट मधून हा आलेला एक सुरेख प्रकारचा चौकार आपण पाहिलाय. आपल्याला पाहायचंय एक षटकार आपण पाहिलाय, माफ करा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल आहे. बोलण्याच्या अवघड मी चौकार बोलून गेलो. षटकार जो खेळला गेला होता आणि षटकारानंतर एक सिंगल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सिंगल नंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 21 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. परत एकदा सुरेख प्रकारचा फटका. क्या बात आहे.
क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु या दरम्यान पप्पू साठे चेंडू कव्हर करेल. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. बॅकअपचं कामकाज कोण करतंय? संघाचा यष्टीरक्षक बॅकअपसाठी आलाय. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 23 या धावसंख्येवरती 2 गाड्यांच्या मोहफलमध्ये धापलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 23 धावा आहे. 2 फलंदाज बाद आहेत. उर्वरित 12 चेंडू या डावातले बाकी आहेत. 5 षटकांच्या लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. विनीत सर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. अंकित गोलंदाजीवरती तयार असेल. या अंकितला सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. त्यांनी कौतुक केलं होतं या संघाचं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं त्यांनी कौतुक केलं आसिफ शेख याचं. हा चेंडू उजवीष्टीच्या बाहेर असेल आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण खराब. पाहता पाहता चेंडू पोहोचला जाईल डीप थर्डमॅनला. त्या दरम्यान 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धापलक 2 ने पुढे जाईल प्लस वाईड अशा 3 धावा आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 26 या धावसंख्येवरती. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी विशाल भाऊ टिंगरे या स्पर्धेचे असणारे मात्र मुख्य आधारस्तंभ म्हणून ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलं जातं ते आदरणीय विशाल भाऊ टिंगरे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पाहूया हे 500 रुपयाचं बक्षीस कोणता खेळाडू पटकवतोय. षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. अंकित तयार. पहिला चेंडू अंकितचा खराब पडला गेलाय. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वतीने प्राइज असेल षटकारासाठी 500 रुपये. अंकित कमबॅक करताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला. सुरेख प्रकारचं काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे अंकितला. कारण आपण पाहतोय की इथं धावा येणं सगळ्यात गरजेचं असणार आहे. कारण 11 चेंडू या डावातले बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये अजून कमसे कम एक 20-25 धावा येतात की नाही आपल्याला पाहिजे. परत एकदा यावेळेस चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल खराब. खूप दूरवरती या दरम्यान चेंडू टाकला जातोय. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 27 धावा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय 27 2/27 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात दरम्यान आपण पाहतोय बदल करण्याचा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑन साईडचे 1 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, बाकी 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर सीमारेषेवरती तैनात. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, 3 सर्कलच्या आत, 2 सर्कलच्या बाहेर. परत एकदा आपण पाहतोय गॅपमध्ये चेंडू खेळला जाईल. बेडविकेटला चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. सागर दरेकर पोहोचला गेलाय. 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 29 या धावसंख्येवरती. 1 दरेकर आहे, 1 समाधान आहेरकर आणि सागर दरेकर. हे या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहिजे. स्वतः यष्टीरक्षक अजित चेंडू खाली झेल आणि फलंदाज समाधान या दरम्यान बाद. आपण पाहतोय अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यामध्ये आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला सँडी जगताप ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सँडी जगताप आणि मारुती वैराट याही खेळाडूंचं आगमन झालेलं आहे ज्यांनी एक काळ गाजवला आहे. मारुती वैराटची असणारी फलंदाजी, त्यानंतर आपण पाहतो की फलंदाजी आणि गोलंदाजी ही पाहण्यासाठी प्रेक्षकांची होणारी गर्दी संदीप जगताप अर्थात सँडी जगतापसाठी. तर दुसऱ्या बाजूने विकी खळे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाला योगेश शिवेकर. मागणी आहे विशाल भाऊ टिंगरे यांच्या वतीने षटकाराची. 500 रुपयाचा प्राइज मिळणार आहे. परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. कॉटॅम बोल्ट आणि सागर दरेकर बाद.
लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण होणार का? नवीन फलंदाज आता बबलू रौंदळ आलाय. एकूण फलंदाज बाद झाले ते 4 बाद 29. तर गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान फलंदाज बाद होईल तो योगेश शिवेकर. बिग विकेट. फलंदाज दरम्यान बाद होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद झालाय. पाचवा फलंदाज बाद झालाय. इथं लागोपाठचे 3 फलंदाज बाद आहे, पण जो तिसरा फलंदाज जो बाद झालाय तो धावबाज बाद झालाय. त्यामुळे गोलंदाजाच्या खात्यामध्ये ही विकेट मात्र जी ग्राह्य धरली जाणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय, इथं विकेट आली हे अर्जुन 11 या संघासाठी सगळ्यात महत्वाचं. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला गेलाय. धावबाची संधी असेल, परंतु चेंडूची फिकी खूप उशिरा. 5 एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. आता षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता या षटकात अंकितने धावा किती खर्च केल्यात स्पेल आपण पाहूया. धावा खर्च केल्यात 6 आणि फलंदाज बाद केलेत ते 2. एकूण फलंदाज या षटकात 3 बाद झाले, पण 1 धावबाद होताना आपण जो पाहिले मिळालेला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहिजे शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केला जाईल. अंगद हा इथं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. शेवटच्या षटकासाठी षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये तो टाकण्यासाठी तयार असणार आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये तो करणार आहे. स्ट्राईकला असेल गणेश वाडेकर महाराष्ट्र पोलीस, एक असेल बबलू रौंदळ. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे जर खेळले गेले तर खूप मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. पण ही केव्हा धावसंख्या उभारली राहील, ज्यावेळेस तुम्ही षटकार चौकार खेळताल, ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी होईल. आणि इथं फक्त धावाच वाढणार नाही असं नाही, धावा तर वाढल्या जातीलच जातील, पण विशाल भाऊंच्या वतीने जे काही 500 रुपये आहेत प्रत्येक षटकारला ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय, जमिनीला समांतर फटका जो खेळला जातोय, क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 32 वरती. 5 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. सागर आंद्रे बाद, सागर दरेकर बाद, समाधान अहिरेकर तो बाद, योगेश शिवेकर तोही बाद, अतुल चोरगे असे 5 फलंदाज अद्यापर्यंत जे बाद झालेले आहेत. आणि या दरम्यान गलीमधून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, संधी नसेल क्षेत्ररक्षकाला. दीपक दूरवरती, नो चान्स. 4 रन चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 36 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. विशालभाऊ टिंगरे यांच्या वतीने मागणी वारंवार केली जाते, षटकार खेळले जातात की नाही. षटकारांची मागणी तर होते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे विशालभाऊ टिंगरे यांच्या वतीने. पण हे षटकार केव्हा खेळले जाणार आणि 500 रुपयाचं बक्षीस कोणता फलंदाज पटकवणार. गोलंदाज तयार, उजव्या हाताने परत एकदा दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या दरम्यान गणेश वाडेकर बाद. धक्का क्रमांक 6 बाद 36 धावा. तर नवीन फलंदाज आता संघाचा संघनायक येईल अरुण चोरगे. आपण पाहतोय हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 6 फलंदाज बाद झाले, 36 धावा धावफलकावरती. अजूनही चेंडू बाकी आहेत या डावातले 3 चेंडूमध्ये अजून किती धावा येत आहेत? कम से कम अजून एक 8-9 धावा या 3 चेंडूमध्ये येणार का? 10+ रन येणार का या 3 चेंडूमध्ये?
आणि या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत. आजी चेंडू खाली धक्का क्रमांक बसला जाईल. 7वा 7 बाद 37 वरती धावफलक 36 वरती धावफलक या दरम्यान आपण जे पाहतोय 7वा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता प्रकाश कारके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अरुण आणि प्रकाश ही जोडी आता नवीन असेल शेवटच्या 2 चेंडूंसाठी. मागणी इथं विशाल भाऊंच्या वतीने षटकरांची, पण इथं षटकर येत नाहीये. इथं काय येत आहेत, इथे विकेट पडल्या जात आहेत. अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा 3 फलंदाज बाद झाले होते. गोलंदाज परत एकदा चेंडू हवेत असेल, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज इष्टरक्षक खूप दूरवरती होता. त्या दरम्यान एक धाव असेल. दुसरीचा प्रयत्न केला आणि इथं प्रकाश कारकेला परतावं लागेल. स्ट्राईक अरुणकडे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. चला नवीन फलंदाज, चला सचिन गोपाळे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एकूण फलंदाज बाद झाले ते 8 बाद 37 धावा. 8 बाद 37 धावा. सचिन गोपाळे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. उजव्या हाताने शेवटचा चेंडू कदाचित असावा या डावातला. आणि हा ही चेंडू अतिशय सुरेख धावबाची संधी आणि फलंदाज इथं बाद. 9वा फलंदाज बाद. 9 बाद 37 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 38 धावा ज्या बनवायच्या आहेत अर्जुन 11 या संघाला. चला क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब यायचे शिवशाही ग्रुप, कैलासभाऊ निखाडे आणि शरद वाडेकर यांच्या मालिकेचा असणारा संघ खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सगळ्या खेळाडूंना घेऊन हा संघ जो उभारला गेला, बनवला गेला, चांगल्या चांगल्या संघांना त्यांनी परतीच्या मार्गाला लावलंय. आणि आता आपल्याला पाहिजे की इथं काय करामत केली जाणार. इथं अर्जुन 11 संघाला या 37 धावसंख्येवरती रोखले जाणार का हे आपल्याला पाहिजे. 30 चेंडूमध्ये 38 बनवायचे आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. अर्जुन 11ला विनंती असेल फलंदाज लवकरात मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तुर्वांकूर चला चहा घेऊन या ताबडतोब इकडे. आता तुर्वांकूर सुर्वे चहाची किटली इकडे आणा. आता अमित सरांचा कॉल आहे. हा येत आहेत. अमित दादांचा कॉल आहे. अमित दादा टिंगरेने तुम्हाला बोलवले चहा घेऊन इकडे या. अमित दादा आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना आता चहाची तलब झाली की वातावरण थंड आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय एक दुसऱ्या डावाला जी सुरुवात होईल. इकडे व्यासपीठावरती उपस्थित असणारे खेळाडूमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेसाठी असणारे जे पंचांची भूमिकेत असणारे संजय भालेराव सर, त्यांच्याबरोबर विकी खेळाडू सर आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. संजय भालेराव सरांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे की चांगले चांगले खेळाडू ज्यांच्या माध्यमातून घडले गेले. सूर्या रेंजल्स खडकी हा संघ सर्वांच्या परिचित निश्चितप्रमाणे पाहायला मिळायचा. आणि या सूर्यामधून अनेक सूर्य घडले गेलेत. मग त्याच्यामध्ये एक नाव असेल डॉमिनिक, जो डॉमिनिक या संघामधून घडला गेला. हा सँडी जगताप, मारुती वायनाड ही जी नावं आपण जी मोठी पाहतोय. डिंगडॉंगचं नाव जे मोठं झालं, पण कुठे मात्र हे सगळे खेळले पहिले सुरुवातीला सूर्या संघामध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतोय की या पुण्याचं नाव रोशन होताना पाहायला मिळतंय. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातले आमचे हे हॅन्सी क्रोनी आहेत. तर एका बाजूने मी फक्त हॅन्सी क्रोनी म्हणणार नाही, हे द्रोणाचार्य सुद्धा म्हणावं लागेल. संदेश पार्टे, पप्पू रामगुडे हेही सूर्यामध्ये खेळलेले खूप सारे आहेत. माझं बॅड लक, मला खेळायला मिळालं नाही.
केदार जाधव सुद्धा या सूर्या स्पोर्ट्स क्लब च्यामध्ये खेळलेला आहे. फुलटा चेंडू पहिलाच लॉंगॉनला खेळला जाईल दीपकच्या बॅटमधून आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला गेलाय. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खूप सारे खेळाडू जे घडले गेले, पण एक गोष्ट तितकीच मला आवर्जून सांगायची, ज्यांच्यामुळे आपण घडलो ना त्यांना कधी विचारायचं नसतं, कधी विसरायचं नसतं. त्यांना विचाराशिवाय राहायचं नाही. कधी भेटू, कुठेही भेटू, हे विसरायचं नसतं कधी. म्हणून एक शेअर निश्चितप्रमाणे सांगेल, एक शेअर निश्चितप्रमाणे सांगेल, पण या चेंडू नंतर सांगणार आहे. पाहूया गणेश वाडेकर तयार. दीपकसाठी या दरम्यान 12 करेल. उजव्या हाताने पंचांना पार करू. या दरम्यान चेंडू परत एकदा थोडासा बाउन्स झाला आहे आणि जेल होईल. दीपकला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. 1-4. बबलू रौंदळ आज जेल त्याने अशा घेतले की हे प्रॅक्टिसचे झेल आहेत का, असे सहज जेल त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेले. आपण अशीच दादा, आपण ज्या व्यक्तींमुळे मोठं झालो ना त्या व्यक्तींना कधीच विसरायचं नसतं. म्हणून एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगावंसं वाटतं. चला नवीन फलंदाज, चला तोपर्यंत. या इंसान तू जिस राह पे चल रहा है उस राह पे पड़े हुए सुख पत्तों का भी देख कर चल. या इंसान तू जिस राह पे चल रहा है उसी राह पर पड़े हुए सुख पत्तों का भी देख कर चल, क्योंकि इन्हीं सुख पत्तों ने तुम्हें कभी छाव दी थी. हे विसरायचं नसतं कधी. या सुकलेल्या पानाला कधी पायदळी तुडवायचं नसतं. का? हे आता जरी ज्येष्ठ असतील, यांच्या हातामध्ये आताही जरी बॅट नसेल, यांच्या हातामध्ये आताही जरी बॉल नसेल, पण यांनी एक काळ गाजवलाय. हो, खबरच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 1 धाव येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. बबलू रौंदळ चेंडूवरती येतोय. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथं 2 धावा आल्यात. नजर हटी व दुर्घटना घटी. इथं कमी धावसंख्येवरती सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चूक काय घडली, इथं 1 धाव अतिरिक्त आली. धावफलकावरती धावसंख्या 6 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये विनीत पटेल याला कोणी विसरू शकत आहे. विनीत पटेल या खूप सारी मैदानाने गाजवलेले कॅम्बॉईज. ओ, रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन ट्रॅकच्या बाजूला अजीज. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय, आजचा दिवस नक्की कोणता संघ गाजवणार ते आपल्याला पाहायचे. आजचा दिवस मात्र कोणता संघ गाजवणार ते आपल्याला पाहिजे. पहिला दिवस विकी स्पोर्ट्स क्लब आळे या संघाने मात्र गाजवला, ज्या संघात आयकॉन नाही. दुसरा दिवस सचिन भाडाळे प्रतिष्ठान या संघाने गाजवला. हो, या दरम्यान चेंडू शरीरावरती येऊ दिला. त्यानंतर अगदी चेंडू शरीरापासून दूर ढकलला. एक सिंगल आली. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 7 धावा. या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 7 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 7 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. कालचा दिवस सचिन भाडले प्रतिष्ठान संघाने गाजवला. त्या संघात एक आयकॉन आहे, पण त्या आयकॉनचं नाव आसिफ शेख आहे आणि तो त्यांचाच खेळाडू आहे. आयकॉन जरी असेल पण तो त्याच संघातला खेळाडू आहे, वाघोलीचा खेळाडू आहे. सचिन भाडाळे प्रतिष्ठान ज्यांनी सृजन करंडक गाजवला उभ्या महाराष्ट्रातला, त्या स्पर्धेतला आसिफ शेख मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे. तो आसिफ. गोलंदाज तयार. गणेश. हो, या दरम्यान चेंडू खूप उंची घेतोय. जेल आणि फलंदाज बाद. चेंडू दिशा बदलली होती पण शेवटच्या क्षणी हातामध्ये चेंडू आला. नुसता आला नाही, पकडला सुद्धा. दुसरा धक्का या दरम्यान बसला जाईल. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 7 धावा. 2 फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं गेलं. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 24 आणि या 24 चेंडूमध्ये 31 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या. 24 चेंडू 31 अजूनही बनवायचे. चला, वेळ वाचवा. वेळ वाचणं गरजेचं. सागर दरेकर या दरम्यान आपण पाहतोय जो
गणेश वाडेकर आपण पाहतोय दिवसभरामध्ये आतापर्यंत त्यांनी 6 फलंदाज बाद केले, 6 बळी मिळवण्यात त्याला यश आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जाईल तो आता आमिर शेख. हा नवीन फलंदाज परंतु नॉन ट्रॅकच्या बाजूला. स्ट्राईकला असेल विनीत. आघाडीसाठी उतरलेला विनीत पटेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. परत एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज असेल सागर दरेकर, महाराष्ट्र पोलीस. उजव्या हाताने पंचांना बार करून. हो हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट. पहिला चेंडू या दरम्यान डॉट टाकला गेलाय सागरकडून विनीतसाठी. परत एकदा सागर तयार. क्षेत्ररक्षणात बराचसा बदल या दरम्यान केला जातोय. मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑन ही 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आणि या दरम्यान चेंडू हवेत. जिथं क्षेत्ररक्षक आहे तिथं झेल आणि झेल झालाय. विनीतला परतावा लागेल. संघनायकाने संघनायकाचा झेल घेतलाय. मध्यस्थी कोणी केली? पोलिसांनी. सागर दरेकरने जे महाराष्ट्र पोलीस आहेत, मुंबई पोलीस आहेत. हा नवीन फलंदाज आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचला जाईल तो आमिर बरोबर सापडा. झटपट सुरू करा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हो चेंडू थोडासा उसळला गेला होता. अतुल सुरगेच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला. योगेश शिरेवर चेंडूवरती आलाय. चेंडूची फिकीपर्यंत घेतली एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तो आता धाबलक जाऊन जे पोहोचतोय तो बाबा या ठिकाणी कळवत आहेत. आठ धाबा या दरम्यान आपण ज्या पाहतोय. दुसरं षटक चालू असताना परत एकदा हा चेंडू पूर्णपणे डॉट असेल. परत एकदा निर्धाव चेंडू. 8 वरती धापलक. अचूक टप्प्याची गोलंदाजी सागर दरेकरच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. परत एकदा सागर तयार. उजव्या हाताने मारा असेल. हो क्या बात. परंतु यावेळेस उजव्या एष्टीच्या बाहेर असेल. खडे खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खूप अचूक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. इथं काय घडलं? इथं चेंडू फक्त स्विंग होताना पाहायला मिळाला जास्त प्रमाणापेक्षा जास्त. धावफलकावर धाव संख्या 9 धावा या दरम्यान आपण पाहतोय. सागर दरेकरने आतापर्यंत 7 फलंदाज बाद केलेत. परत एकदा चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव. आपण पाहतोय इथं एकूण फलंदाज जे बाद आहेत ते 3 फलंदाज बाद आहेत. 9 धावा धापलक या दरम्यान आपल्याला उजव्या परत एकदा यावेळेस अगदी आपण पाहूया. हा चेंडू पूर्णपणे डॉट. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या 3 बाद 9 धावा. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अजूनही 29 धावा आणि या षटकात गोलंदाज सागर दरेकरने धावा खर्च केल्या फक्त 2 आणि बळी मिळवलाय 1.
विनीत पटेल यासारखे एक महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. ग्रामीण भागातील हे खेळाडू आहेत. मित्र मगाशी गोष्ट आवर्जून सांगितली, मी गोष्ट आवर्जून मगाशी सांगितली की या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला कळलं की ग्रामीण भागातील खेळाडूंकडून सुद्धा किती चांगल्या प्रकारचा क्लास आहे. शहरी भागातील खेळाडूंना आपण नेहमीच पाहत असतो, शहरी भागातील खेळाडूंचा दरारा आपण नेहमीच पाहिलेला आहे, पण त्यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं या ग्रामीण भागातील खेळाडूंना. दोन्ही दिवस आतापर्यंत दोन्ही दिवस आपण पाहिले ग्रामीण भागातील खेळाडूंनी गाजवलेले आहेत. आत्ताचा दिवस आपण पाहतोय आत्तापर्यंत तरी ग्रामीण भागातीलच गाजवलेले आहे वास्तविक पाहता, कारण क्वालिफायमध्ये सुद्धा यांच्याच संघाचं नाव आलं होतं. तिथं सुद्धा आपण पाहिलं की या संघाने क्वालिफायमध्ये स्त्री 11 सारख्या एका तगड्या संघाला अर्थात सूरजभाऊ निंबाळकर लोहगाव संघाला त्यांनी पराभूत केले क्वालिफायच्या सामन्यामध्ये. पहिला सामना आपण पाहिला, खूप जबरदस्त झाला. सौरभ काणसकर यांच्या नावावरती संघ दौंडचा संघ खेळला, त्या संघाला या संघाने पराभूत केलं. बारामतीच्या संघाला या संघाने पराभूत केलं. तगडा संघ. हो, या दरम्यान रिव्हर्स कुठं खेळलाय पहा, इथं धावबाची संधी आणि फलंदाज या दरम्यान सुरक्षित असेल. एक सिंगल एका सिंगलच्या पण धाबा वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण एकदा आपण पाहूया. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आणि 26 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. मागणी षटकाराची आहे इथून पुढे. हो, हा चेंडू सुरेख. पप्पू स्ट्राईकला आपण पाहतोय. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वतीने परत एकदा मागणी षटकारासाठी बक्षीस असेल 500 रुपये. संपूर्ण सामन्यामध्ये अजून एकाही फलंदाजाकडून षटकार आलेलं नाही. हे तोडीस तोड. एक षटकार आलाय पण तो बक्षिसाच्या अगोदर आलाय, पण जसं बक्षिसाची रक्कम पुकारली गेली त्याच्यानंतर एकाही फलंदाजाने षटकार खेळलेला नाही. संधी आली पण संधीचं सोनं अद्यापर्यंत कुठल्या डेडबॉलचा इशारा कुठल्या फलंदाजाने मात्र त्या संधीचं सोनं केलं नाही. विशाल भाऊंच्या खिशातले 500 रुपये नक्की कोणता फलंदाज कमवणार ते आपल्याला पाहिजे. टाकूया हाताने. हो, या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पॉइंटला जो खेळला गेलाय. अतुल चोरगे खूप दूरवरून चेंडूवरती येतो. या दरम्यान सचिन गोपाळ चेंडूवरती आलाय आणि चेंडूची फिकी सुरेख. पंचाकडे अपील आणि फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावा आल्यात. सुरेख फिकी. यष्टीरक्षकाची भूमिका आज जबरदस्त पार पडली, पण त्याही पेक्षा चांगली कामगिरी फलंदाज पप्पूची पाहायला मिळाली, फलंदाज आमिरची पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. धापालकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली गेली 14 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते अजून 14 आणि 14 चेंडूमध्ये बनवायच्या 24 धावा. 5व्या चेंडूवरती पी फॉर पप्पू आणि पी फॉर 5. 5व्या चेंडूवरती 2 धावसंख्येने पप्पूने खातं खोललेले. आणि या दरम्यान संधी मात्र गमावली गेली. एक सिंगल आली. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा या बनवायच्या आहेत. 13 चेंडू 23 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. पाहूया आमिर काय करामत करतोय. आमिरच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. अर्जुन इलेव्हन विरुद्ध शिवशाही ग्रुप हा सामना मैदानाच्या तुरे रंगला गेलाय. या दरम्यान परत एकदा सुरेख प्रकारचा या दरम्यान चेंडू अगदी टाकला गेला. चेंडू पोचला फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. जिथं आपण पाहिलंय या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला टिंगरे सरकार चषक 2020 हा जो काही फ्लेक्स लागला गेलाय तिथे मात्र खेळलेला सूर्यप्रकाशचा चौकार आपण पाहिलाय. आणि या चौकाराच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 19 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू 19. सामना झटपट सुरू करून घ्या ही आपल्याला विनंती असेल. सामना झटपट सुरू करून घ्या ही सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे. वेळ
कुणीच जास्त प्रमाणात घ्यायचा नाही. मागणी वाढली गेली. विशाल भाऊंच्या वतीने जी काय मागणी होती, षटकार मारा 500 रुपये मिळवा. इथं षटकार मारले जात नाहीयेत. विशाल भाऊंनी सांगितले षटकार मारा 1000 रुपये कमवा. प्रत्येक षटकाराला प्रत्येक षटकारासाठी 1000चं बक्षीस आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय मिळाच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. सिंगल तर मिळती का आपण पाहायचंय. सिंगल येते आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या 20 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 18. 11 चेंडूमध्ये 18 बनवायचे आहेत. मागणी आहे षटकारांची. विशाल भाऊंच्या वतीने वारंवार बक्षिसांची वाढ केली जाते. प्रत्येक षटकाराला 1000चं बक्षीस आहे. इथं 3 षटकार जर मारले तर 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 3000 जर आणि या दरम्यान पंचाकडे अपील. फलंदाज बाद. आमिरला परतावा लागेल. धक्का क्रमांक बसला जाईल तो आता. चौथा फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पप्पू साठे. प्रवीण साठे उर्फ पप्पू हा मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे आपल्याला आता हे 2 पप्पू मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. पाहिजे समीकरण परत एकदा आपण पाहूया. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 10. या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पोचला गेला मिड विकेटला. अरुण स्वर्गे चेंडू मध्ये आलाय. एकदा दुसरीचा प्रयत्न. धावबादची संधी आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा. अशीच आता मागाशी मी यमक सांगितलं होतं. पी फॉर पप्पू, पी फॉर 5वा आणि पप्पू 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालेला आहे. मागणी षटकारांची आहे. विशाल भाऊंच्या वतीने षटकाराची मागणी पूर्ण करा. 1000 रुपये मिळवा. बक्षीस आहे 1000 रुपयाचं. आणि काय बात आहे. एंट्री फी सुद्धा 5555 आहे. 5 दिवस क्रिकेटची स्पर्धा आहे. सामना पण 5 षटकांचा आहे. क्या बात. सागर तयार आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल. पाहायचंय सागर. चेंडू खाली. कॉटन पोल्स. अजून एक फलंदाज बाद. एका पाठोपाठ फलंदाज. मला वाटतं 9वा फलंदाज आजच्या दिवसभरात बाद केलाय सागर दरेकरने. 9वा फलंदाज. 7 नंतर 2 फलंदाज या दरम्यान अगदी बाद झाले. नवीन फलंदाज कोण येणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येते आपण पाहूया. बाद झालाय तो आता प्रवीण साठे. आपण पाहूया स्कोर एकदा आपण पाहूया. 21 धावा आहेत. 6 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. 17 धावा बनवायचे आहेत. विकेट ज्या आहेत 6. 6 फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज येईल अंकित. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागणी षटकारांची आहे. षटकार का मारावा. कारण विशाल भाऊला माहिती आहे इथं 1 षटकार मारला 1000 रुपये जाणार. पण त्याही पेक्षा सामन्यात ते रंगत वाढणार म्हणून मागणी. पाहूया गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार. सागर दरेकर. स्ट्राईकला असणारा फलंदाज.
डेड बॉलचा इशारा दरम्यान अगदी पंचांचा. अजिंक्य या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि गुड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान सागरचे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि बनवायच्या 16. 7 चेंडू 16. 7 चेंडूमध्ये 16 बनवायचे आहेत. अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या निर्माण होण्याच्या अगोदर आजचा दिवस आपल्याला संपवायचा आहे. 5 षटकांचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक 16 धावा बनवायच्या आहेत. विशालभाऊ टिंगरे यांच्या वतीने षटकारासाठी 1000चं बक्षीस आहे. समोरच्या बाजूला विशालभाऊ अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि इथं पाहिजे आपल्याला या 7 चेंडूमध्ये 16 धावा कशा प्रकारे रोखल्या जात आहेत, कशा प्रकारे नाही. क्षेत्ररक्षणात या दरम्यान आपण पाहतोय वारंवार अगदी बदल चे प्रमाण अगदी केला जातोय. सचिन दरेकर पूर्णपणे क्षेत्ररक्षण पाय, कव्हरलेग क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर अगदी आपण पाहतोय गली आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे. आणि आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहायला मिळाली. प्रकाश कारकेच्या हातामध्ये चेंडू येऊ शकणार नाहीये. समीकरण बदल आणि या समीकरण आपण जर पाहिले तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 15 धावा. वेळ वेळ वेळ. गणेश वाडेकर सर, टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही ही आपल्याला विनंती असेल. चला, जीवन भांगे हा नवीन गोलंदाज या दरम्यान गोलंदाजीवरती असणार आहे. जीवन भांगे ज्याने या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक घेतलेली आहे असं असणारा जीवन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 15 धावा. वेळ वाचवा, वेळ. स्पर्धेतला हायेस्ट विकेट टेकर आपल्याला जो पाहायला मिळतोय त्याचं नाव आहे सागर दरेकर. या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरलाय. 9 विकेट आजच्या दिवसभरात त्यांनी ज्या मिळवलेल्या आहेत. जीवन भांगे गोलंदाजीवरती तयार. वेळ वेळ वेळ. प्रकाश गणेश. 6 चेंडू 15 धावा. जीवन भांगे तयार. सूर्यप्रकाशचा फडका या दरम्यान या पहिले चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक या दरम्यान आपण पाहतोय सागर आंध्र चेंडूवरती आलाय. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय फेकलाय. त्या दरम्यान 2 धावा आल्यात. धावफलक 2 पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आता एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि बनवायच्या 13 धावा. 5 चेंडूमध्ये 13 बनवायचे आहेत. संजय जगताप आणि त्याचबरोबर मारुती वायरट यांचे व्यासपीठावरती आगमन होते. या सर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत असणारे. 5 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. वेळ वेळ वेळ. उजव्या हाताने परत आपण पाहू. गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती तयार. जीवन भांगे. सूर्यप्रकाश या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला जाईल. लॉंग आपला क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लाजवाब आणि फलंदाज बाद. अंकितला परतावं लागेल. सुरेख प्रकारची फिकी या दरम्यान पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 4 आणि या 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे मला वाटतं 12 धावा. बरोबर. 4 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहेल. चला थोडंसं धावत पळत या सोहेल. कोणाच्या मणी त्यांनी सुद्धा नव्हतं की 30 चेंडूमध्ये 37 झाल्यात. 38 धावा बनवत असताना संघ इतका अडचणीत सापडला जाईल. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचेल. 12 बनवायचे आहेत. 4 चेंडू शिल्लक आहे. सात फलंदाज बाद झालेत. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे या 12 धावा बनवाव्याच लागतील. वेळ वेळ आणि फक्त वेळ. घड्याळाकडे पहा. वेळ वाचवा. जीवन भांगे तयार. 4 चेंडू 12. या दरम्यान बॅटची तर कड. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल येईल आणि एका सिंगल चोरपणे धापल्याकडे जाऊन पोहोचेल 26 वरती.
27 वरती धावफलक. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेस. 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये बनवायचे 11 धावा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सामने सामने आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये बनवायचे 11 धावा. पाहूया 35,000 रुपयाचा सामना आहे. ओ क्या बात. सुरेख प्रकारचा चेंडू आणि फलंदाज या दरम्यान बाद. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. कंपल्सरी चेस. इथं षटकार चौकार खेळून चालणार नाही. इथं लागोपाठचे 2 षटकार खेळावे लागतील. 2 षटकारांची मागणी आणि जर षटकार मारला 2 चेंडू 11 कंपल्सरी चेस. 2 चेंडू 11. प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वतीने. विशाल भाऊंच्या वतीने प्राइज कोणता खेळाडू मात्र पटकवणार ते आपल्याला पाहिजे. 8 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा संख्या जी आहे ती एकूण 27 धावा. 11 धावा जुने बनवायच्या आहेत. चला 500 रुपये होते, 1000 रुपये होते, आता 1500 रुपयाचं बक्षीस. षटकारासाठी 1500 रुपये, 1500 रुपये मिळणार षटकार खेळला तर विशाल भाऊंच्या वतीने. आणि या दरम्यान हा चेंडू शरीरभेदक चेंडू शरीराला लागलाय. त्या दरम्यान शेवटचा 1 चेंडू. चेंडू पहा कुठे लागलाय, डोळ्याला लागलाय का नाही. ओके. शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावा. एक षटकार समाधान हरकरने एक षटकार खेळलाय पण त्यावेळेस प्राइज नव्हतं. तो षटकार पाहून विशाल भाऊंनी बक्षीस लावलं पण त्यानंतर कोणताही षटकार हा गेला नाही आणि हा सामना जिंकलाय 10 धावसंख्येने. तो शिवशाही ग्रुप, कैलास भाऊ निखाडे, बाळकृष्ण वाडेकर यांच्या मालकीचा असणारा संघ आजचा दिवस गाजवतोय. ग्रामीण भागातील, खेड तालुक्यातील, पश्चिम भागातील सगळे खेळाडू आजचा दिवस सुद्धा ग्रामीण भागानेच गाजवला. विदाऊट आयकॉन सलग 3रा दिवस ग्रामीण भागातील संघ दिवस गाजवताना पाहायला मिळाले. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच लागोपाठ 3ऱ्यांदा सागर दरेकर. टोटल टीम समोर या, लवकरात या.